दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नाशिक ग्रामीणमध्ये अवैध दारू माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी जोरदार कारवाई करत वाडीवरे घोटी परिसरातील दारू अड्डे अक्षरशः उद्ध्वस्त केलेत। इगतपुरी तालुक्यातील मुळेगाव आणि मोराची वाडीच्या जंगलात सुरू असलेल्या अवैध गावठी दारू व्यवसायावर पोलिसांनी धाड टाकत सुमारे 5.5 लाखांचा मुद्देमाल नष्ट केलाय। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने माहितीच्या आधारे ही मोहीम राबवली। या धाडीत दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य, तयार दारू आणि अन्य उपकरणे जागीच नष्ट करण्यात आली। या प्रकरणी वाडेवरी आणि घोटी पोलीस ठाण्यात 2 वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले। अवैध धंदे करणाऱ्यांना आता कुठेही व्यवसाय करता येणार नाही असा स्पष्ट संदेश पोलिसांनी या कारवाईतून दिलाय। पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या नेतृत्वात ही धडक मोहीम राबवण्यात आली। पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके यांच्यासह पोलीस पथकाने जंगलात छापा टाकत हे अड्डे उद्ध्वस्त केले। नाशिक ग्रामीणमध्ये अवैध दारू व्यवसायाविरोधात पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं स्पष्ट झालं असून येणाऱ्या काळात अशा कारवाई सुरूच ठेवणार असल्याचा इशारा या धडक ॲक्शनमधून देण्यात आलाय। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक।